देशात पर्यावरणपूरक खत उत्पादनाच्या दिशेनं पाऊल उचललं जात असून लवकरच ग्रीन युरियाचं उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। केंद्रीय रसायन व खत मंत्रालयानं याबाबत माहिती देताना ग्रीन युरिया प्रकल्प उभारण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे। सरकारच्या मते हा प्रतिसाद पाहता भारतात ग्रीन युरियाचं व्यावसायिक उत्पादन येत्या काळात प्रत्यक्षात येऊ शकतं। त्यामुळे युरियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक खत निर्मितीलाही चालना मिळेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। सध्या भारतात वापरला जाणारा बहुतांश युरिया नैसर्गिक वायूपासून म्हणजेच ग्रे अमोनिया यापासून तयार केला जातो। या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन केलं जातं। मात्र ग्रीन युरिया हा ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियापासून तयार केला जात असल्यामुळे त्याचं कार्बन उत्सर्जन अत्यल्प असतं, म्हणजेच कमी असतं। त्यामुळे हा खत उद्योगातील हरित परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा सुद्धा असल्याचं बोललं जातंय। ग्रीन युरियाचा आधार असलेल्या ग्रीन अमोनियाची परिणामकारकता तपासण्यासाठी केंद्र सरकारनं भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICARच्या मार्फत गेल्या रब्बी हंगामापासूनच विविध संशोधन केंद्रांवरती चाचण्या सुरू केलेल्या आहेत। या चाचण्यांमध्ये भात, ऊस आणि तेलबिया पिकांचा समावेश असून ग्रीन अमोनियाचा उत्पादन, वाढ आणि खत कार्यक्षमतेवरती होणारा परिणाम यामध्ये अभ्यासला जातोय।